गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे माघ गणेश जयंती आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असंही म्हटलं जातं. या दिवशी भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात. गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत आहे आणि ती 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:28 पर्यंत राहील. उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती आपल्याला 22 जानेवारीला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे. तर या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाईल. माघी गणेश जयंती गणेश पूजेची वेळ सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 पर्यंत असेल. म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी जवळपास 2 तास शुभमुहूर्त असेल. या काळात तुम्ही श्री गणेशाची प्रतिष्ठापना पूजा करू शकता. गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. तसेच या दिवशी गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. तसेच कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी डोंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे म्हटले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना वाईट वळण देखील लागलेले असते. घरामध्ये ते उद्धटपणे बोलतात, चिडतात, रागवतात किंवा अगदी मुलांचा विवाह जुळून येत नाही. त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अगदी लहान मुलगा असेल किंवा मोठा असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला अनेक समस्या असतात. मुलगा असेल किंवा मुलगी असेल तरी पण आपल्याला अनेक समस्या असतात. तर मुलांबाबत ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे, संकटे आहे, तर ते दूर होण्यासाठी तसेच नजरबाधा दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. अगदी आपल्या शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण काय करतो, आपण जो काही उपाय केला तर तो दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो. मग तो उपाय सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. आता अनेक व्यक्ती आपल्या तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती कटुता आहे हे आपल्याला देखील माहीत नसतं. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता तुमची मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. आता या दिवशी माघी गणेश जयंती आहे, त्यामुळे आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे आपले अगणित फळ मिळत असते. कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. सकाळी लवकर अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो.
त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळा रंग वर्ज्य करावा. आता गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे त्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ते पाणी घरामध्ये शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो, त्या वस्तूंना अनेक व्यक्तींचा हात देखील लागत असतो. तर आपण गोमूत्र किंवा हळदीचं पाणी शिंपडल्यामुळे जी काही आपण पूजा करणार आहोत तर ती पूजा नक्कीच सफल ठरते. त्यामुळे कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण हे काम अगोदर करायचं आहे. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. दरवाजाबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढा. माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. आता आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच. तर आपल्याला भगवान श्री गणेशाची मनोभावे मनापासून पूजा सेवा करायची आहे आणि मनामध्ये देखील सकारात्मकता ठेवायची आहे. आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. जसे संकष्ट चतुर्थीला आपण चौमुखी दिवा लावत असतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये चारही बाजूने जी काही संकटे येत असतात तर ती संकटे दूर होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण या माघी गणेश जयंतीच्या दिवशी देखील चौमुखी दिवा घरामध्ये लावायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि मातीची पंती किंवा कणकेचा दिवा चौमुखी पद्धतीनं आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 4 वाती टाकायचे आहे, त्यांना देखील हळदी कुंकू लावावं. त्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकावं. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. आता अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं पाणी आहे तर ते आपण थोडं ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद मुलांना प्राप्त होत असतो. तसंच थोडंसं पाणी आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडावं. यामुळे घरामधील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना लावायच्या आहे. मग अगदी जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असेल किंवा 21 मोदक असतील तर ज्या वस्तू बाप्पाला प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. तसेच या दिवशी बाप्पाला आपण एक टिळक लावायचा आहे. तर हळद घ्यायची आहे. आता अगदी हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी पण चालेल. ही हळद घ्यायची आहे. त्यानंतर शुद्ध तूप प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं, तर हळदीमध्ये थोडंसं 2 थेंब शुद्ध तूप टाकायचं आहे. आता याचं थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आणि याचा टिळक बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. आता हा टिळक लावताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच हा टिळक लावून झाल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि यानंतर आपली इच्छा, मनोकामना देखील तिथे व्यक्त करावी. मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात. या दिवशी गणपती बाप्पाला आपण 21 दुर्वाची जोडी अर्पण करायला विसरायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय या दिवशी करायचा आहे. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल. तर आपल्याला पहिल्या उपायासाठी 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. हिरवे मूग हे अख्खे असावे. कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा अर्धे हिरवे मूग असतील तर असे हिरवे मूग घ्यायचे नाही. आपल्याला अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे. अख्खे हिरवे 108 मूग घ्यायचे आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अगदी छोटासा हाता एवढा हिरव्या रंगाचा कपडा घेतला तरी पण चालेल. त्यानंतर आपण एक हिरव्या मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो हिरव्या मुगाचा दाणा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. हा हिरव्या रंगाचा कपडा आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर
परत दुसरा हिरव्या मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणावा आणि तो दाणा देखील आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे. आता यानंतर आपल्याला याची पोटली बनवून घ्यायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला बाप्पासमोर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती व्यक्त करायची आहे. मग मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं घरामध्ये चिडचिड करतात, भांडतात किंवा इतरही काही अडचणी, अडथळे मुलाबाबत असतील, तर ते आपण तिथे व्यक्त करावं. आपली इच्छा, मनोकामना बोलून झाल्यानंतर ते हिरव्या रंगाची पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे. आता ती पोटली तिथे तशीच ठेवावी आणि संध्याकाळी आपण ती पोटली तिथून उचलायची आहे. आता आपली मुले जिथे झोपतात तर मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे आणि जर तुमची मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील, तर अशा वेळेस तुमच्या मुलांचं नाव घेऊन तुमची मुले आल्यानंतर त्यांचा बाबा जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. फक्त स्वच्छ जागी ही पोटली ठेवावी. आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करायची आहे, देवपूजा करायची आहे. आता यानंतर जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल, भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो, पण तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो हा असतोच किंवा मूर्तीही असतेच, तर तिथे आपल्याला ही हिरव्या रंगाची पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही पोटली तिथे ठेवत असताना आपण आपली इच्छा, मनोकामना देखील व्यक्त करायची आहे. आता आपण घरी जी इच्छा बोलली होती तर तीच इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे. ही पोटली आपण परत घेऊन यायची नाही. आता ही पोटली तिथे ठेवल्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तू देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. 21 दुर्वाची जोडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, तर या सर्व गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता आणि तिथे बसून ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा. यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते. त्यानंतर आता आणखी एक हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला करायचा आहे. 21 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे आणि आता हा उपाय माघी गणेश जयंतीच्या दिवशीच करायचा आहे. 21 हिरव्या मुगाचे दाणे घ्यावे. जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे आणि आपली इच्छा, मनोकामना बोलून अगदी नोकरीमध्ये प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावं आणि हे 21 हिरव्या मुगाचे दाणे बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. यामुळे मुलांचे किंवा अगदी पतीचे नोकरी व्यवसायामध्ये जे काही अडचणी, अडथळे असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.